हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गरमीसाठी स्पेशल लिंबू सरबत. चला तर मग पाहूया आपण त्याची रेसिपी. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लिंबू सरबत. लिंबू सरबत तर आपण सर्वच पितो, पण हे जरा वेगळं लिंबू सरबत आहे. ह्याच्यात आपण सालीचा पण वापर करणार आहोत. आणि लिंबू सरबत मी आज कशासाठी दाखवतोय की आता गरमी पण 4-5 दिवस झाली खूप आहे. गरमीचा त्रास आपल्याला खूप होतो, त्यामुळे आपल्याला अपचन होतं किंवा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, डिहायड्रेशन होतं. तर आपण त्याच्यासाठी आज हे खास लिंबू सरबतचं बेत केलेलं आहे. तर लिंबू सरबतची जी साल मी वापरणार आहे, त्या सालीची गुणधर्म जे आहेत ते आहेत, म्हणजे आपल्याला लिंबामध्ये व्हिटॅमिन सी हे असतं, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, ज्याच्याने आपले हाडे मजबूत होतात आणि पोटाला पण चांगलं हे असतं, थंड असतं, त्याच्याने आपलं पोट साफ होतं. बरंच काही असे लिंबूचे फायदे आहेत, म्हणून हे गरमीसाठी खास मी तुम्हाला दाखवत आहे. तर आपण ही पुढची प्रोसेस बघून घेऊया काय आहे ती. सर्वात पहिलं आपल्याला हे लिंबूचे जे आहेत ना, हे साली आपल्याला किसणीने असे थोडे किसून घ्यायचे, म्हणजे जास्त पण जोरात नाही, एकदम अलगदपणे. आणि 1 वाटी साखर घेतलेली मी, आणि हे काळं मीठ आहे, रॉक सॉल्ट, हे घेतलेलं आहे. तर पहिले आपण लिंबूची साल ही किसून घेऊया. अशी आपण किसणीने हळूहळू लिंबूची साल किसून घ्यायचे, एकदम अलगद किसून घ्यायचे. असं बारीक बारीक आपल्याला लिंबूची साल अशी चांगलं किसून घ्यायचंय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण अशा प्रकारे किसणीने लिंबूची जी साल आहे ती बारीक अशी किसून घेतलेली आहे. तर आता आपण याचं मिक्सरमध्ये आपण पहिले हे करून घेऊया. पहिले लिंबू आपण कट करून घेऊया 2 भागामध्ये. लिंबू आपण कट करून घेऊया. गरमीमध्ये एकदम हे आरोग्यदायी, आणि याच्याने कशी इम्युनिटी पण वाढते आणि पित्ताला पण एकदम चांगले आहे. बरेच काही फायदे आपले लिंबू सरबतचे. आपण याच्या पहिले बिया पण काढून घेऊया. बिया जर आपण टाकल्या ना तर याच्यात कडवटपणा येईल, म्हणून आपण ते बिया पण काढून घ्यायचे. तर आपण सगळे लिंबाच्या बिया पण आता काढून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण याच्यात ज्युसर घेतलाय. ज्युसर मध्ये आपण पहिलं लिंबाचा रस काढून घेऊया. रस काढून घ्यायचा. लिंबाचा हा रस काढून झालेला आहे. आता आपण याच्यात 1 वाटी जी आपण साखर घेतली आहे ती घालणार आहोत. आणि हा लिंबाच्या सालीचा जो केस आहे तो आपण यात घालणार आहोत. नेहमीपेक्षा ना वेगळं लिंबाचं सरबत आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, आणि उन्हाळ्यात तर हे एकदम गुणकारीच आहे.
आणि याच्यात आपण ऍड करणार आहोत काळं मीठ. यात थोडं आपण आता साधं मीठ पण घालून घेणार आहोत थोडंसं चवीसाठी. या मिठाने कशी ना मस्त एक चव येते. काळ्या मिठाचं आणि या मिठामध्ये फरक आहे. तर थोडंसं साधं मीठ पण आपल्याला घालायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला आता थंड पाणी वापरायचं आहे. थंड पाणी आपण याच्यात घालून घेऊया. आपल्याला हे मिक्सर मध्ये लावून घेऊया. तर मित्रांनो बघा आपलं लिंबू सरबत रेडी झालेलं आहे. त्याच्यात आपण थोडं अजून पाणी घालूया. आपण याला मिक्सरला लावून घेऊया. मित्रांनो आपलं लिंबू सरबत रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला गाळून घ्यायचं. आपण याला गाळून घेऊया चांगलं. मस्त एकदम लिंबासारखाच कलर आलाय. कसं टोप भर झालेलं आहे. म्हणजे कधी पाहुणे वगैरे आले घरी तरी तुम्ही हे झटपट करू शकता. तर याच्यात तुम्ही आईस क्यूब वगैरे टाकून पण तुम्ही सर्व करू शकता. आणि मस्त लिंबू सरबत हे गरमीचं तयार आहे. मित्रांनो आपलं मस्तपैकी हा लेमन ज्यूस रेडी आहे. बघू शकता, नक्की करून बघा. तुम्हाला लेमन ज्यूस कसं वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.